English will be honorable dice, guest of honor, chief guest, and all here listening to me. Thank you very much. As you arrange the welcome ceremony. अजून बोलू का? सगळ्याला एक उत्सुकता असेल. देवकर सर 17 वर्ष सर्व्हिस कंप्लीट झाल्यानंतर आपल्यात आले. ते इथे येईपर्यंत त्यांना डायरेक्टर जनरल ऑफ रिसेटलमेंट सगळं ते तिकडेच देऊन आहे. सांगितलेलं चालतं. सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे जेव्हा आपण असं फंक्शन अटेंड करतो थोडी इच्छा जागृत होती, पण ही वेळ यायला प्रत्येकाला एक स्टोलन मोमेंट जरूर जीवनात पाहिजे. जो खूप मुश्किल न भेटतो. जो बी इथपर्यंत सर्व्हिस करून रिटायर होऊन येतो तो देवाची त्याच्यावर मेहरबानी, सगळ्याची मेहरबानी. आता सगळ्याला वाटलं 17 वर्ष झाले सेवापूर्ती झाली. अजिबात नाही. त्यांनी शॉर्टकट मारला 30 वर्षापर्यंत. आणि त्याच्यात मीच एक कदाचित असं असं आमचं ते त्यांचं मी सांगितलं मीच 23 वर्ष केलेले. 17 वर्ष आपलं आपण इकडे काहीतरी करून ती नोकरी शेवटपर्यंत निभावणं फार कठीण राहतं. रँक काय होतं सर? अच्छा, हवालदार. मेजरचं तुम्हाला ते थोडं विश्लेषण सांगतो. सगळे मेजर खरं मेजर म्हणजे हे अप्सर रँक आहे. पण जसं आता ते हवालदार आहे अदर युनिटचे, मी हवालदार आहे अदर युनिटचं. आमचे कुठे ना कुठे भेटीगाठी होतच राहते. याच्यात ते सिनियर आहे किंवा मी सिनियर आहे हे ठरायची काही गरज नाही. मेजर म्हणलं म्हणजे कॉमन. याचा भारी अर्थ ज्याला आता कसं कधी कधी गणाधी पाटील म्हणतात वेल क्वालिफाईड. अशा गोष्टी कळायला पाहिजे. मेजरचा पुन्हा अर्थ होतो हसई माझ्या मेजर मीन्स नॉट मायनर, म्हणजे तो कोणापेक्षा कमी नाही. एवढं बोलून